नमस्ते, मी योगेश कुटे. लेट्सअप खबर बातमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत. नोटबंदी झाली की आपल्याकडे सोशल मीडियावरती अनेक अर्थतज्ञ तयार होतात. कोरोना आला की अनेक जण आरोग्य सेवेतील तज्ज्ञ होऊन जातात आणि छावा चित्रपट पाहून अलीकडे जो तो इतिहास तज्ज्ञ बनू लागलेला आहे. आणि राजकीय नेत्यांमध्ये तर इतिहास तज्ज्ञ बनण्याची जणू एक प्रकारे स्पर्धाच लागलेली आहे. अशा प्रकारची विधानं आपल्याला दिसून येत आहेत. त्यातलं आता जे सध्या गाजलेलं जे विधान आहे आणि ज्याचे पडसाद आगामी काळात उमटण्याची देखील शक्यता आहे, ते विधान म्हणजे अनेकांनी छत्रपती संभाजीनगर येथील किंवा तिथले खुलताबाद या ठिकाणी छत्रपती संभाजीनगरपासून काही किलोमीटर अंतरावरती खुलताबाद हे गाव आहे आणि त्या गावाजवळ असलेली भारताचा कधी काळी शहेनशाह असलेल्या औरंगजेबाची कबर जी आहे ती कबर तोडून टाका अशी एक मागणी केलेली आहे. म्हणजे इतिहासातील मढी उकरू नका असं आपण एक वाक्य उच्चारतो की ते तुम्ही इतिहास किती उघडणार. पण प्रत्यक्षरित्या या ठिकाणी इतिहासातली मढी किंवा कबर उकरायचंच काम राज्यकर्ते किंवा राजकीय नेते करत आहेत की काय, अशा प्रकारचं दिसून येत आहे. तर खरोखरीच औरंगजेबाची कबर उखडून काढणं किंवा औरंगजेबाची कबर ही बुलडोजर लावून उद्ध्वस्त करणं हे खरोखरच एवढं सोपं आहे. आणि हे केल्यामुळे आपण नक्की काय करतो आहोत याचं देखील काही थांगपत्ता अशी मागणी करणाऱ्यांना आहे का? समाजवादी पक्षाचे आमदार अबू आझमी यांनी औरंगजेबाचं कौतुक काय केलं तर त्याच्या उलट्याच प्रतिक्रिया महाराष्ट्रातल्या राजकीय नेत्याने दिल्या. याच्यामध्ये सगळी जी पहिली प्रतिक्रिया होती ती नितेश राणे यांची होती. नितेश राणे यांच्यानंतर मनोज जरांगे पाटील हे देखील बोलले आणि खुद्द मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील याआधी अशा प्रकारचे विधान केल्याचे व्हिडिओ हे फिरू लागले आणि नंतर त्यांनी देखील वेळ पडल्यावर आपण ती कारवाई करू असं देखील सांगण्यास कमी केलेलं नाही. तर खरोखरीच औरंगजेबाची कबर काढणे किंवा ती उद्ध्वस्त करणे म्हणजे मराठ्यांच्या पराक्रमाच्याच इतिहासावरती बोळा फिरवण्याचा प्रकार आहे. कारण ज्या मोगल साम्राज्याचा सम्राट या दख्खनच्या भूमीमध्ये आला, मराठ्यांशी 4 हात करता करता मरण पावला आणि हे केवळ मराठ्यांच्या आणि छत्रपती शिवाजी महाराजांनी स्थापन केलेल्या स्वराज्यामुळे शक्य झालं. त्या मराठेशाहीचा इतिहासालाच एक कमीपणा आणण्याचं काम या कबर उद्ध्वस्तीकरणामुळे होणार आहे. याची देखील जाणीव खरं अशी मागणी करणाऱ्यांना नाही आहे. कारण औरंगजेबाची कबर हेच मराठ्यांच्या पराक्रमाचं तीर्थ आहे असं मी म्हणू शकेल. कारण ज्या सम्राटाची सत्ता ही काबूल कंधारपासून ब्रह्मदेशापर्यंत होती आणि काश्मीरपासून अगदी जिंजी तंजावरपर्यंत होती, त्या सम्राटाला मराठ्यांनी 25 वर्ष सह्याद्रीच्या कुशीमध्ये सळो की पळो करून सोडलेलं होतं आणि त्याला धड दिल्लीला जाता येत नव्हतं आणि खाली दक्षिण देखील सोडता येत नव्हती अशी त्याची व्यवस्था केलेली होती. मोगल साम्राज्याच्या उत्कर्षाची जी चढाई होती ती चढाई आणि किंवा तो जो एक बलदंड असं ते साम्राज्य होतं त्याच्या पायावरती कुऱ्हाड मारण्याचं काम शिवाजी महाराजांनी केलं आणि या कुऱ्हाडीचे घाव छत्रपती संभाजी महाराजांच्या हत्येनंतर मराठ्यांनी अधिक कठोर केले. एवढे कठोर केले की औरंगजेबाचा खजिनाच्या खजिना हा महाराष्ट्राच्या लढाईमध्ये रिता झाला. महाराष्ट्राच्या या भूमीमध्येच त्याला शेवटचा श्वास घ्यावा लागला. आता या सगळ्या प्रकारामध्ये औरंगजेबाची अवस्था कशी होती याचं एक वर्णन मराठी रियासत या पुस्तकामध्ये आहे. सरदेसाईंचं हे पुस्तक आहे. त्या पुस्तकातला एक छोटासा भाग मी तुम्हाला वाचून दाखवतो आणि आपण पुढे जाऊया. तर त्या सरदेसाईंनी याच्यामध्ये असं म्हटलेलं आहे की त्याचा मृत्यू जो आहे औरंगजेबाचा तो अहमदनगरमध्ये झालेला होता आणि सरदेसाई असं म्हणतात, अहमदनगरमध्ये आल्यानंतर बादशहाला अति पस्तावा झाला. आपण कशाला मराठ्यांच्या युद्धास पडलो असे त्यास होऊन गेले. दिल्लीस निघून जावे तर दक्षिणचा सर्व प्रदेश हातचा जाणार आणि इतक्या वर्षांचे श्रम व सर्व खर्च फुकट जाणार. त्यामुळे त्याला दक्षिण देखील सोडता येईना. मुले नातू पंतू मिळून 20-25 वर्षांच्या वरचे निदान 17 आसामी त्याच्या कुटुंबामध्ये होते. नातवांच्या दाढ्या पिकू लागल्या होत्या. बादशाह मरतो केव्हा आणि आपण राज्य घेतो केव्हा अशी प्रत्येकास विवंचना लागली होती. पण या मराठे लोकांना जिंकण्याचे सामर्थ्य किंवा ते जिंकून घेण्याचं समाधान हे बादशाहला अजिबात मिळत नव्हते.
त्याला कारणच तसं होतं. छत्रपती संभाजी महाराजांच्या हत्येनंतर मराठे पेटलेले होते आणि या हत्येचा सूड घेण्याच्या निमित्तानं औरंगजेबाची कबर याच महाराष्ट्रामध्ये बांधण्याचा चंग त्यांनी बांधलेला होता. त्यामुळं जे कोणी असे नेते मागणी करत आहेत की नाही नाही त्याची कबर पाडून टाका, त्यांना या मराठ्यांच्या पराक्रमाच्या जो बिंदू आहे किंवा जे एक अक्षरशः ते एक असं म्हणूया की त्या मराठ्यांच्या पराक्रमाचं सर्वोच्च जास्त स्थान जर कोणतं असेल तर ते खुलताबादमधली औरंगजेबाची समाधी आहे. आता तुम्ही म्हणाल की प्रतापगडावरची देखील अफजल खानाच्या कबरीवरला देखील बुलडोझर लावण्यात आलेला होता. तर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट अशी आहे की अफजल खानाचा वध झाल्यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांनी मरणानंतर त्याचं वैर सोडून दिलेलं होतं आणि त्याची कबर बांधण्याचा निर्णय स्वतः घेतलेला होता. आता त्या कबरीजवळ काय झालेलं होतं की जशी ती कबर तिथं उभी राहिली त्या ठिकाणी नंतर मग कबरीच्या आसपास बांधकाम होऊ लागलं, त्याच्यावरती छत आलं, मग छत आणखी दुरुस्त झालं आणि तो एक अफजल खानाचा दर्गा म्हणून मोठा प्रसिद्धीस आला. आणि एवढंच नव्हे तर मराठा असोत, हिंदू धर्मीय असोत, मुसलमान असोत, असे अनेक लोक त्या अफजल खानाच्या दर्ग्यावरती जाऊ लागलेले होते, नवस त्या ठिकाणी बोलू लागलेले होते आणि त्याच्यामुळं साहजिकच ते एक विनाकारण एक त्या प्रतापगडावरती अतिक्रमण झालेलं होतं. प्रशासनानं ते अतिक्रमण काढून टाकलं, पण अफजल खानाच्या कबरीला हात लावलेला नाही, कारण ती जी कबर आहे स्वतः शिवाजी महाराजांनी बांधलेली होती आणि शिवाजी महाराजांनी बांधलेली कबर तोडण्याचा अधिकार, इतिहासातील अशा स्थानांना हात लावण्याचा अधिकार आत्ताच्या वर्तमानात तरी कोणाला नाही, हे वेगळं सांगायला नको. आता ऐतिहासिक काळामध्ये अशी कबर उखडण्यात आलेली होती आणि त्याची देखील तुम्हाला मी आठवण करून देतो. पानिपतचं युद्ध, तिसरं युद्ध मराठ्यांमध्ये आणि अब्दालीमध्ये झालं. या अब्दालीला अफगाणिस्तानावरनं कुणी घेतलं होतं तर तो नजीब खान रोहिला. त्या नजीब खान रोहिल्याविषयी महाजी शिंदे यांना प्रचंड राग होता, कारण या नजीब खान रोहिल्याच्याच पुढाकारामुळं अब्दाली हा दिल्लीमध्ये आलेला होता. मराठ्यांना त्यांनी ललकारलं होतं आणि सदाशिवराव पेशवे यांच्या नेतृत्वाखाली मोठं सैन्य हे दिल्लीमध्ये पानिपतावर गेलेलं होतं आणि या पानिपताच्या लढाईमध्ये मराठ्यांची हार झाली. अगदी महाजी शिंदे हे देखील या लढाईमध्ये यांना हे गंभीररित्या जखमी झालेले होते आणि ते इतके जखमी झालेले होते की ते मृत पावलेले आहेत असं समजून त्यांना शत्रूच्या सैन्याने सोडून दिलेलं होतं. मात्र हे महाजी शिंदे नंतर बरे झाले, त्यांनी मराठा साम्राज्याची घडी पूर्णपणे व्यवस्थित बसवली आणि या नजीब खानाबद्दल त्यांना इतका राग होता, त्याची रोहिलखंडामध्ये जी कबर होती ती कबर त्यांनी गाढवांचा नांगर लावून उखडून टाकलेली होती. पण तो जो अधिकार होता तो फक्त महाजी शिंदेंनाच होता. आता औरंगजेबाची कबर शोधून 1707 साली त्याची ती कबर तयार झालेली आहे आणि या कबरीनंतर खुद्द छत्रपती शाहू महाराज यानंतर त्यांनी मराठी साम्राज्याची सगळी सूत्र घेतलेली होती. त्यानंतर पेशवे आले, त्यांना कोणाला असं वाटलं नाही ती जी कबर आहे ती उकरून टाकावी, ती कबर उद्ध्वस्त करावी, कारण त्यांना माहिती होतं की मराठ्यांच्या पराक्रमामुळेच औरंगजेब या ठिकाणी चिरनिद्रा घेत आहे. त्याला शेवटचं विश्रांतीचं स्थान देखील या महाराष्ट्राच्या दऱ्याखोऱ्यातच मिळालेलं आहे. त्यामुळं जे छत्रपती शाहू महाराजांनी केलं नाही, जे नंतरच्या काळामध्ये पेशव्यांनी केलं नाही, ते आता उपटसुंभ राजकीय नेत्यांच्या मागणीमुळे महाराष्ट्राने करावं याची मला अजिबात आवश्यकता वाटत नाही. आणि दुसरीकडे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे स्वतः वकील आहेत, अतिशय परिपक्व आणि संबंधित राजकारणी आहेत. त्यांनी देखील अशा प्रकारचं विधान करणं हे थोडंसं क्लेशदायक आहे. आता ही जी कबर आहे खुलताबादमधली, ही आर्किओलॉजिकल सोसायटी ऑफ इंडिया याच्या अखत्यारीमध्ये आहे. म्हणजे त्या ठिकाणी त्या कबरीसाठीच्या देखभालीसाठी काही देखील खर्च हे सरकार करतं, हे काय लपून राहिलेलं नाही, ही वस्तुस्थिती आहे. त्यामुळं ती एक सरकारची संपत्ती आहे आणि मराठ्यांच्या आधी म्हटलं त्या पद्धतीनं पराक्रमाचं शौर्यबिंदूचं ते प्रतीक आहे. त्यामुळं अशा मागण्यांना सरकारनं दखल घेऊ नये. आज कबर पाडा म्हणतील, उद्या लाल किल्ला पाडा म्हणतील, परवा ताजमहाल पाडा म्हणतील आणि असं पाडापाडीचं खोदकामाचंच काम आपल्या पुढच्या पिढ्यांसाठी राखून ठेवायचं आहे का, याचा देखील विचार करावा लागेल. त्यामुळं अशा राजकारण्यांच्या मागण्यांना देवेंद्र फडणवीस यांच्यासारख्या परिपक्व नेत्यानं अजिबात थारा देऊ नये, एवढं मात्र नक्की सांगावं लागतं. तुम्हाला काय वाटतं की औरंगजेबाची कबर पाडावी की आहे तशीच ठेवावी, याबाबतच्या तुमच्या प्रतिक्रिया नक्की कळवा आणि पाहत राहा लेट्सअप मराठी.